मराठी, ते धडक ते धडक. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता, होवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. खानापूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार, टेंभू योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक आर्यन उद्योग समूह भाग्यनगर, प्रोप्रायटर माननीय उमेश शेठ काटकर आणि माननीय पप्पूदाजी कदम. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल, बढ़ता चल. अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही. टेंभू योजनेचे जनक, पाणीदार आमदार आणि खानापूर मतदारसंघाचे धडाकेबाज व्यक्तिमत्व माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय जालिंदर अण्णा शिंदे, माजी सरपंच, माननीय सौ कुशाली जालिंदर शिंदे, संचालिका खरेदी विक्री संघ, माननीय सौ सुनीता सर्जेराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या, माननीय सर्जेराव शेठ शिंदे, माननीय प्रकाश शेठ शिंदे, माननीय किरण शेठ शिंदे, माननीय इंद्रजित शेठ जाधव, माननीय विक्रम शेठ मोरे, माननीय हेमंत शिंदे, तसेच शहापूर ग्रुप कर्नाटका आणि समस्त शिंदे परिवार मंगरुळ. आमदार अनिल भाऊ बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय लोटलाय. अनिल भाऊंच्या वाढदिनी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय. या मेळाव्यात अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्र्यांचा ताफा दाखल झाल्याने वातावरण टाईट झालंय. या शेतकरी मेळाव्यास राज्यातील 4 मंत्र्यांनी उपस्थित राहून अनिल भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्यात. यावेळी तिन्ही मंत्र्यांनी आमदार अनिल भाऊंचा दबदबा सांगत विरोधकांना दणदणीत इशारा दिलाय. महायुतीमधीलच नेत्यांना दणदणीत इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
या ठिकाणी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आमदार अनिल भाऊ बाबर यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय लोटल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्यात अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि सुरेश खाडे या मंत्र्यांचा एकापाठोपाठ एक ताफा दाखल झाल्याने मतदारसंघातील वातावरण टाईट झाले आहे. या शेतकरी मेळाव्यास राज्यातील 4 मंत्र्यांनी उपस्थित राहून अनिल भाऊंना भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी तिन्ही मंत्र्यांनी आमदार अनिल भाऊंचा दबदबा सांगत विरोधकांना दणदणीत इशारा दिला. मगाशी भाऊंनी सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडी होती तरी महाविकास आघाडी मधल्याच काही लोकांचा त्रास व्हायचा आणि आता टांगापलटी करून महायुती झाली तरी महायुतीमध्येच काही लोकांचा आम्हाला त्रास होतोय. 2 प्रकारचा भाऊ त्रास तो असू शकेल हे मी जे ओळखलंय. नवीन जे आपल्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते नवीन आलेल्या लोकांचा त्रास तुम्ही म्हणताय तो कदाचित आता नवीन आल्यामुळं त्यांना थोडस ते अति उत्साहाच्या भरामध्ये काही गोष्टी एक करत असतील. पण मी सुद्धा भाऊ आपल्याला सांगतो जी समन्वय समिती आहे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार चालवताना शिवसेनेचे 2 मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे 2 मंत्री, 6 मंत्र्यांची शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, माननीय अजितदादांनी 6 मंत्र्यांची समन्वय समिती केली आहे. जरूर मी या समन्वय समितीमध्ये आमचं ठरलेलं आहे आपल्या 3 पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात राहिलेल्या 2 पक्षाच्या लोकांनी पूर्ण ताकदीने त्या आमदारांना मदत करायची. म्हणजे उदाहरणार्थ अनिल बाबर साहेब विटेचे आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजितदादांबरोबर आलेल्या
पूर्ण ताकदीने अनिल बाबासाहेबांना मदत करायची हे धोरण, हे सूत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठरलेलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर ठरलेलं आहे. दुसरे उपमुख्यमंत्री नव्याने आलेले अजितदादांच्या समोर सुद्धा ठरलेलं आहे. मग या 3 नेत्यांच्या समोर ठरलं असताना विटा खानापूर मतदारसंघामध्ये त्याला बदल देण्याचं काम, त्याच्या उलटी कृती करण्याचं काम आणि विद्यमान आमदार मान्य अनिल बाबासाहेबांना त्रास देण्याचं काम कुठल्याही पक्षातले जर कोणी पदाधिकारी करत असतील तर जरूर येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये याच्यावर आम्ही चर्चा करू आणि तिन्ही नेत्यांना व्यक्तिगत पश्चिम महाराष्ट्रातला मी मंत्री आहे, मी स्वतः शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना, अजितदादांना सांगेन जे कोणी असं करताय त्यांचे वेळीच कान टोचण्याचं काम त्यांच्या पक्षप्रमाणे केलं पाहिजे. नाहीतर आरेला कार्य करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकाच्या मध्ये आहे. आम्ही शिवसैनिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे आहोत. आज 74व्या वर्षी सुद्धा एवढ्या आत्मविश्वासानं या समाजासाठी खंबीरपणानं उभं राहणाऱ्या अनिल बाबासाहेबांच्या पाठीमागं मी एवढं सांगेन, नुसती शिवसेनाच नाही तर महायुती भक्कमपणाने उभी आहे. आणि महायुतीतलं चुटपुट कुणीतरी छोटा मोठा असा काही कार्यकर्ता त्याला त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचा प्रयत्न करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्याच्या वरिष्ठ नेत्यांना जरूर सांगून त्याच्यामध्ये लवकर सुधारणा आम्ही करू एवढी ग्वाही देतो. अनिल बाबासाहेबांनी माझ्या खात्याबद्दल काही मागणी केली नाही, कारण मागणी करण्यासारखं माझ्याकडे नाहीच आहे. माझ्याकडे सरकारी तिजोरी भरायचं काम फक्त आहे. त्यामुळे तरी सुद्धा एक सहकारी म्हणून, त्यांचा एक मित्राचा मुलगा म्हणून केव्हाही राज्य सरकारमधल्या कुठल्याही विभागाशी संबंधित कसलंही काम अधिकारवाणीनं मान्य भाऊनी जरूर मला सांगावं. जेवढं माझ्या हातात आहे तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न या मतदारसंघासाठी मी करेन. आणि एवढंच सांगेन की एक मित्राचा मुलगा म्हणून भाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या कसल्याही प्रसंगामध्ये हात मारल्यानंतर पहिल्यांदा धावून येणारा कोण असेल तर तो हा शंभूराज देसाई असेल हे विश्वासाने या ठिकाणी सांगतो. आदरणीय भाऊना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि याही पुढं 33 सालचा तुम्ही भाऊ उल्लेख केला, पण याही पुढं तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी या जनतेच्या मध्ये आहात तोपर्यंत या मतदारसंघाचा आमदार म्हणून अनिल बाबर साहेबच कायम राहावेत अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून शिंदे साहेबांबरोबर आम्ही ज्यावेळी चर्चा करतो पवार साहेब तोंडावर सांगत नाही की देसाई साहेबांना देखील विचार, हे तोंडावर सांगत नाही. पण मी खरं सांगतो, काही अडचणीमुळे असेल, काही परिस्थितीमुळे असेल, शिंदे साहेब काही देऊ शकले नसतील. पण आमच्या 50 लोकांमध्ये सगळ्यात जास्त आदर जर कुणाबद्दल असेल आमदार म्हणून तो बाबासाहेब 100% तुमच्या बरोबर आहे. ते कुठच्याही देवाची शपथ सांगू शकतो. कारण शेवटी तरी जिल्ह्याचे आपण पालक आहात. ज्या काही त्रुटी असतील, ज्या काही व्यथा असतील त्या तुमच्या पुढाकारांना सुटल्या पाहिजे. ते आमचे सगळे जे सहकारी त्यांचं तेच मत असणार आहे. परंतु काही लोकांना जर काय बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर प्रत्येक मंत्र्याची, प्रत्येक नेत्याची एमपी चेंबरची रूम आहे ना. आपण जाहीरपणाने एकामेकावर टीका करणं आणि अनिल बाबर साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसाला त्रास देणं हे कितपत योग्य आहे त्याचं आत्मचिंतन प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी खाडे साहेब आपण पुढाकार घ्यावा ही देखील मला आपल्याला हात जोडून विनंती करायची. की कुणीही किती जरी आडवे आले तरी हजारो जमलेली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही. आणि पुढच्या वर्षी फार तुमचाच विजय होणार आहे ही देखील काय दगडावर सांगता येईना आणि सहनही होईना. शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.